20 जून 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांचा ताफा शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोरून जात होता, पण अचानक कार्यालयाच्या गेटवर धावपळ सुटते। कर्तव्यावर असणारे पोलीस गेटच्या दिशेने पळतात, त्या मागोमाग माध्यमांचे कॅमेरेही जातात। आतमधील दृश्य हे काही प्रमाणात विचलित करणार असतं, कारण एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी वेळीच त्याला थांबवल्यामुळे त्याचा जीव वाचला। आता मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणं ही बाब काही महाराष्ट्रासाठी नवी नाहीये, पण या व्यक्तीची चर्चा होती कारण त्यानं एक चर्चेतलं नाव घेतलंय। तो म्हणाला की जळगाव जिल्ह्यात वाल्मिक कराड तयार झालाय। अतुल वंजारी हा जिल्ह्याचा वाल्मिक कराड आहे। त्याने मला उपासमारीची वेळ आणली, पण हा अतुल वंजारी नेमका आहे तरी कोण? तो खरंच जळगाव जिल्ह्याचा वाल्मिक कराड आहे का? आणि आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीने त्याच्यावर काय आरोप केलेत, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। काल जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव येथे महायुती सरकारकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याला कारण म्हणजे क्रांतीवीर ख्वाजा नाईक यांचं स्मारक आणि संग्रहालयाचा उद्घाटन सोहळा, ज्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जळगावपर्यंत हवाई मार्गाने आले। तर जळगाव पासून त्यांनी आपला प्रवास हा चारचाकी वाहनांच्या माध्यमातून केला। दरम्यान काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आणि शासकीय बांधकाम ठेकेदार संजय वराडे यांनी आत्मदहनाचा इशारा सरकारला दिला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला। पण ठेकेदार वराडेंनी आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामागून येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। खरं तर त्यांना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोरच हा प्रयत्न करायचा होता, पण तोपर्यंत त्यांची गाडी समोर निघून गेली होती। दरम्यान वराडेंनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या गेटजवळ स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतलं, पण बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। यावेळी ठेकेदार संजय वराडेंनी ओरडत काही आरोप केलेत। हे आरोप पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारी यांच्यावर करण्यात आले होते। वराडेंनी त्यांना जळगाव जिल्ह्याचा वाल्मिक कराड म्हटलंय। त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात हप्ते वसुलीची कामं चालतात, असाही आरोप वराडेंनी केलाय। आता काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ठेकेदार वराडे आणि पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारी यांचा संबंध हा 8 ते 10 वर्षांपूर्वी आलाय। त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं। पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा गाडा ते हाकत होते। शासकीय ठेकेदार असणाऱ्या संजय वराडेंना जळगाव जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामाचं कंत्राट मिळालेलं। हे काम जिल्ह्यातल्या चिंचोलीत सुरू होतं, पण एके दिवशी रात्री काही चोरट्यांनी कामावरील लोखंडी वायरचा पूर्ण गठ्ठा चोरून नेला। परिणामी वराडेंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्याविरोधात त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रारही दिली। त्यावेळी त्या प्रकरणाचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारींकडे होता। ठेकेदार वराडेंच्या आरोपानुसार वंजारींनी त्यांच्या चोरीचा तपासच केला नाही, ते फक्त त्यांना आश्वासन देत राहिले। तसंच वंजारींनी बरीच वर्ष तपासाच्या नावावर त्यांच्याकडून पैसे घेतले, असा आरोपही त्यांनी केलाय। ठेकेदार वराडेंनी दावा केलाय की पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारींनी आपल्याला 5 वेळा चोरी करायला लावली। तर काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरीच्या प्रकरणात वंजारींनी आरोपींना साक्षीदार बनवलं होतं, पण याला कोणताही खात्रीलायक दुजोरा देता येणार नाही। आत्मदहनाच्या प्रयत्नात असताना ठेकेदार वराडेंनी अतुल वंजारींवर आणखीन काही आरोप केलेत। जळगावच्या MD ड्रग्ज प्रकरणात सुद्धा अतुल वंजारींचा हात आहे। तसंच आपण जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली असता त्यांनी आपल्याला कारवाईचं आश्वासन दिलं, पण कारवाई काही झाली नाही, असाही दावा वराडेंनी केलाय। त्याशिवाय पोलीस उपअधीक्षक अतुल वंजारी यांनी नाशिकमध्ये जाऊन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराड यांची सुद्धा भेट घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। आता ती भेट कशा संदर्भात होती याची कल्पना नाहीये, पण हे सगळे आरोप करताना ते वारंवार पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारी हे जळगाव जिल्ह्याचे वाल्मिक कराड असल्याचं म्हणत होते। तसंच वंजारी हेच खरे आका आहेत, असाही आरोप त्यांनी केलाय। काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारी हे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आहेत। साधारणपणे 2 वर्षांपूर्वी जळगावमधील एका अपंग व्यक्तीच्या टपरीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। त्यात टपरीमधील सगळं साहित्य जळून खाक झालेलं। त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक वंजारींनी त्या अपंग टपरीवाल्याला आपल्या वाढदिवसाच्या खर्चाचे पैसे देऊन त्याची मदत केली होती। या कामामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुकही झालं होतं। आता त्याशिवाय अशी एक माहिती आहे की वंजारी हे वरिष्ठांच्या मर्जीतले पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जातात। त्यांचे काही राजकीय कनेक्शन असल्याची सुद्धा माहिती आहे, पण याला सुद्धा कोणताही खात्रीलायक दुजोरा देता येणार नाही। त्यामुळं या फक्त चर्चा म्हणाव्या लागतील।
आता दुसऱ्या बाजूने पाहिलं तर ठेकेदार संजय वराड यांच्या मते ऊर्जा विभागाच्या त्या कामासंदर्भात त्यांचे शासनाकडे पैसे अडकलेत. ही रक्कम 4 कोटी रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की मी यामुळे भीतीला लागलोय. ठेकेदार वराडे यांच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये बसवलं, पण त्या दरम्यान सुद्धा ते म्हणाले की मी अगोदरच मेलेलोय, मला मारून टाका. आता ठेकेदार वराडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारींवर केलेल्या आरोपांची चौकशी होणार का? त्यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का? हे तर भविष्यातच कळेल. तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.